आज आपण आलोय महाराष्ट्रातील एका सुंदर हिल स्टेशनवर म्हणजेच माथेरान. समुद्र सपाटीपासून साधारण 800 मीटर उंचीवर असलेलं हे ठिकाण सध्या पूर्णपणे हिरवंगार झालंय. चारी बाजूंना फिरणारी माथेरान फिरण्यासाठी पावसाळा हाच सर्वात बेस्ट ऋतू आहे. या दिवसात इथल्या घनदाट जंगलांमध्ये असं पांढरे शुभ्र धुके दाटून येतं आणि धुक्याला चिरत येणारी ही टॉय ट्रेन पाहणं म्हणजे एक वेगळाच आनंद. तर रेनकोट घालून अशी घोड्यावरून सफर करायला इथे खूप मजा येते. इथे खाण्यापिण्यासाठी छान हॉटेल्सही आहेत. जसं तुम्ही पुढे जाल तशा या सुंदर दऱ्या आणि हा लाल मातीचा रस्ता तुम्हाला आणखी पुढे जाण्यासाठी आकर्षित करतो. दरीच्या अगदी टोकावर वसलेली ही गणपती बाप्पाची भव्य मूर्ती आणि शेजारून जाणारा हा रेल्वे ट्रॅक. या टॉय ट्रेनच्या खिडकीतून बाहेर हात काढून पावसाचा आणि या निसर्गाचा आनंद घेताना आपण आपले सगळे टेन्शन विसरून जातो. इथलं हवामान दर 5 मिनिटाला बदलतं. कधी कडक धुके तर कधी पानांवरून पडणारे पाण्याचे टिपके. निसर्गाचा हा खेळ पाहतच राहावा वाटतो. पावसाळ्यात माथेरानच्या प्रत्येक डोंगरावरून असे लहान मोठे शेकडो धबधबे वाहू लागतात, जे या जागेचे सौंदर्य अजूनच वाढवतात. म्हणूनच जर तुम्हालाही निसर्गाचा हा सुंदर अनुभव घ्यायचा असेल तर या मान्सूनमध्ये माथेरानला नक्की भेट द्या. आता जर तुम्ही वन डे ट्रिपसाठी आला असाल तर या मुख्य रस्त्याने सरळ पुढे जा. माथेरानचे सगळे महत्त्वाचे पॉइंट्स याच रस्त्यावर आहेत आणि प्रत्येक वळणावर असे दिशादर्शक बोर्ड्स लावलेले आहेत, ज्यामुळे रस्ता चुकण्याची भीतीच नाही. शार्लट लेककडे जाणारा रस्ता आणि सिलिया पॉइंटचा पाण्याचा प्रवाह. या घनदाट जंगलातून साधारण 20 मिनिटे चालल्यानंतर आपण पोहोचतो शार्लट लेक जवळ. पण त्याआधी रस्त्यात लागतो हा सिलिया पॉइंट, जिथून पाण्याचा हा प्रवाह थेट दरीत कोसळतो. आणि हे आहे माथेरानचे प्रसिद्ध शार्लट लेक. चारी बाजूंनी झाडांनी वेढलेलं मनाला प्रचंड शांतता देऊन जातं. पुढे चालत गेल्यावर आपण पोहोचतो किंग जॉर्ज पॉइंटवर. येथून एकाच वेळी अनेक मोठे धबधबे दरीत कोसळताना दिसतात. सुरुवातीला जरी धुके असले तरी थोडी वाट पाहिल्यावर हा अप्रतिम व्ह्यू समोर येतो. येथून अवघ्या 3 मिनिटांच्या अंतरावर आहे किंग एडवर्ड पॉइंट. इथूनही तुम्हाला हिरव्यागार डोंगरांचा आणि वाहत्या धबधब्यांचा अतिशय जवळ वाहून नजारा पाहायला मिळतो. त्यानंतर आपण येतो इको पॉइंटवर, जिथे तुम्ही मारलेली हाक डोंगरांना धडकून पुन्हा तुम्हालाच ऐकू येते. आणि इथला व्ह्यू तर विचारूच नका, एकदम भारी. आणि शेवटी घनदाट जंगलातून 15 मिनिटे चालून आपण येतो मलंग पॉइंटवर, जिथून खाली डोंगर रांगांमध्ये वसलेली छोटी आणि सुंदर गावं दिसतात. तर मग कधी प्लॅन करताय माथेरानचा? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा.